हिंदुत्वाच्या प्रश्नावर तेवढीच छामत आहे का की 40 माणसं उचलून नेली जातात, सुरतेला नेली जातात, तिकडून ते गासमला नेली जातात, तिथून ते ठेवली जातात, तिथून ती टोळी इकडे आणली जाते, मुंबईला आणली जाते आणि मुंबईहून ती नंतर ते विधानसभेत सादर केले जाते. आणि आपण बघत होतो काय कमाल आहे, हे कोणतं हिंदुत्व आहे. आता तुम्ही हसताय खरं आला, पण माझ्या वयाच्या माणसाला चिंता वाटते. अरे बाबा, हे एवढं संकट आहे, ते एकदा नुसतं सासून भागून चालेल का. सरळ सरळ आहे ही घटना फेकून द्यायची बाबासाहेबांची आणि आम्हाला मनुस्मृतीचंच राज्य. बुद्धांनी पण बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. आणि मनुस्मृती म्हणजे काय, तुम्हाला जर सर्वांना माहीत असेल तर तुम्ही सर्व समाजात बघणारे लोक आता. वेदाचा 4 वेद स्मृती स्मृती पुराण उत्तम. मी तर आता नेहमी शस्त्रयोगी असल्यामुळे आमच्याकडे ते चालतं नेहमी की बघ तुम्ही सत्यनारायणाची पूजा करता तेव्हा मंत्राचे भटजी म्हणतात त्याच्याकडे लक्ष असतं का तुमचं. काय म्हणतं भटजी, स्मृती स्मृती पुराणोत्तम. पाणी या हातावर काय करता ते काय म्हणत असतात त्याच्यात मी वेळ घालवत नाही, पण मी तुम्हाला काय सांगतो ते लक्षात घ्या. बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली आणि मनुस्मृती जाळल्यानंतर जो प्रश्न निर्माण झाला, मग हा समाज चालणार कोणत्या तत्वावर. मग ती घटना संविधान आलं. हे संविधान म्हणजे काय, आजही आपलं सांस्कृतिक जीवन म्हणजे हिंदू समाजात म्हणून सगळ्या समाजाचं जे सांस्कृतिक जीवन आहे हे मनुस्मृतीच्या आधारावर चाललेलं आहे. लग्न म्हणजे माझ्याकडे येणारा हमाल काळ जेव्हा हे घेऊन येतो, पत्रिका घेऊन येतो, तेव्हा त्याच्यात पुढं दिवस यायचं, त्यावर दिवस याचं नाव वगैरे घातलेलं असतं. परंतु त्याचा सगळा जो त्याचा जो व्यवहार आहे तो व्यवहार मनुस्मृतीतून चालतो. म्हणजे घटना नवीन आली पण मनुस्मृतीचा राहिली कायम. तर तो लिहितो, त्याला मी त्याला म्हणतो की अरे बाबा कशाला ना सगळं, तो आता काय करायचं काय करायचं तो म्हणतो. मुद्दा माझा पुढचा आहे, मी तुम्हाला विचारतोय की बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि नंतर समाजाला नंतर समाज कोणाच्या आधारावर आणि अतिशय चिंतनपूर्वक ती घटना पुढे आली. दुनियाला दिलेली ती देण आहे. एवढी मोठी प्रचंड क्रांती म्हणजे एक एवढा मोठा समूह त्याला आधीपर्यंत आधी ते धर्मांतर झालं. तो लक्षात घ्या, त्यांचे क्रम कसे आहेत. आधी त्यांनी घोषणा केलेली कोणती की मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. ते झाल्यानंतर त्यांनी ते प्रतिज्ञा पुरी केली आणि ती प्रतिज्ञा पुरी करत असताना पण पुढं काय मग संविधान. मनुस्मृतीचा हे जाळून नवा समाज संविधानाच्या पायावर उभा करणार हे संविधान. ही आताची स्मृती, ही नवी स्मृती, ही मनुस्मृती फेकून द्या, ही नवी स्मृती आहे. आज काय चाललंय, आज काय चाललंय बघा. आज मग या घटनेवर हात ठेवून शपथ घ्यायचं लोक टाळतात, पंतप्रधान सुद्धा टाळतात. ते गीतेवर हातात ठेवतात आणि ह्याला मान्यता कशी राहते. तर तो भाग आपण गावठीला जाऊ देऊया. पण आज आत्ताच्या क्षणाला तुम्ही ज्यावेळेला हे अभियान आखतात, तुम्ही अभियान आखताय कळल्यामुळे मी आलो आणि मला बरं वाटलं. ठीक आहे, मिश्राम असतील यातील काय ते आपण सगळी भारतीय माणसं ते आता ते सुरू करतायत की संविधानाचे हे घेऊन आपल्याला गावगाव द्यायचे. मला तुम्ही क्षमा करा पण मी काय सांगेन की आता अण्णाभाऊ किंवा याच्यात एखाद्या आता अण्णाभाऊच्या निमित्ताने बंद करतो, ठीक आहे. पण हे करत असताना आपल्या मांडणीमधला भाग जाऊ की अण्णाचा आता अण्णाभाऊंना मान मिळाला नाही का महत्त्वाचं हा विषय घेऊन इथं आपण भांडत बसायचं. बाबासाहेबांना बसायचं
का बाबासाहेबांनी नवा जो सुगंधाचा ते संविधान दिलं ते संविधानात फेकून द्यायचं. हे ज्यावेळेला घडतंय त्यावेळेला आपण ते मुद्दे घेऊन जाणार आहोत, त्यासाठी नवी हे तयार करणार आहोत का काय याचा विचार करा. हे सांगायचं खरं. आता माझे मित्र आहेत, आम्ही लहानपणापासून मित्र आहोत, एक गाडीत राहिलेलो आहोत, तेव्हा माझ्याबद्दल थोडं 2 शब्द बोलले तर मला काय त्याचं काही हे वाटत नाही. आणि त्यांनी काय अपेक्षा केली तर म्हणजे काय तुम्ही चुकीची मानत. ते माझे मित्र आहेत, सहकारी आहेत. म्हणजे आधी मी तुम्हाला मोहन नंदवडेसारखा माझा बाळ मित्र माझा, पण त्यांनी मला शिकवलं, बाबा तुम्ही बाकी नका बोलू, आंबूस म्हणा, फक्त आंबूस म्हणा, बाकी काय करू नका, फक्त समजलं जमून जाईल म्हणाले. आमच्या एका एसटीच्या प्रवासात त्यांनी मला सांगितलं, त्या बाई यायच्या मुठभर सगळं मुले भेट मला ते म्हणाले तू फक्त म्हणा आंबूस. आता हे कशासाठी तुम्हाला सांगतोय, हा 30 दिवशी जाऊ द्या, आजचं आव्हान एक आहे. आणि त्यांनी झाकून काय ठेवलं ना, RSSच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भागवतांनी झाकून ठेवलेलं नाही. आम्हाला हे हिंदू राष्ट्र करायचं. आता बघा महाराष्ट्रात काय कोणता शब्द जास्त परवलीचा झालाय, हिंदुत्व. कोणतं हिंदुत्व म्हणजे सावरकरांनी सांगितलं हिंदुत्व, का ठाकरेंच्या वडिलांनी सांगितलेलं प्रबोधन ठाकरेंनी हिंदुत्व. हिंदुत्वाच्या प्रश्नावर तेवढीच छामत आहे का की 40 माणसं उचलून नेली जातात, सुरतेला नेली जातात, तिकडून तिकडे ते घासमला नेली जातात, तिथून ते ठेवली जातात, तिथून ती टोळी इकडे आणली जाते, मुंबईला आणली जाते, आणि मुंबईहून ती नंतर ते विधानसभेत साजरे केले जाते. आणि आपण बघत काय कमाल आहे, हे कोणतं हिंदुत्व आहे. आता तुम्ही हसताय खरं आला, पण माझ्या वयाच्या माणसाला चिंता वाटते, अरे बाबा हे एवढं संकट आहे, ते एकदा नुसतं हसून घालून चालेल का. सरळ सरळ आहे ही घटना फेकून द्यायची बाबासाहेबांची, आणि आम्हाला मनुस्फूर्तीचंच राज्य. बामसेपचे आहेत आणि मी सांगतो मुद्दाम कांशीराम येत असत चिंबत पाटील किती वेळा आले, किती वेळा येत असत, कारण ते डिफेन्सचे आमच्या कामगार युनियनमध्ये होते. आपण एखाद्या माणसाचं नाव घेऊन सारखं घेत राहू काय होतं बघा. प्रश्न असा आहे की आता एवढ्या आपल्यापुरतं आव्हान नाही, नवं आव्हान तर आणखी फार मोठं आहे. तरुण मुलांच्या बेकारीचा प्रश्न सर्वात मोठा आहे. परंतु हे सगळे आता जे तुमच्यातले शिकलेली मंडळी त्याने विचारा कचेरीमध्ये काय चाललंय. आता कचेरीत न बसता काम करायचं का हो, जरा बोला ना. नवं तंत्र जगात आता आलंय कोणतं, आणि तुम्हाला ते करायला लावणारं यंत्र तुम्हाला ते दिलं नाही, तर तुमच्या हातामध्ये जो संगणक आहे त्यातला एक पार्ट तरी तुम्ही बनवताय का. आज त्या यंत्राची किंमत ते सांगेल ती दिली जाते. आणि दुसऱ्या बाजूला देश दिवाळी सिलोनमध्ये जे चाललंय, कोलंबोमध्ये चाललंय, काय चाललंय, दिवाळ वाजलं म्हणजे काय, वाजलं म्हणजे काय, झालं काय. अरे तरुण मुलांनो जरा याचा विचार करा. तुम्ही सारखं तेच सारखं काय मला सांगत बसला. सांगा ना काय डंकेचं दिवाळं वाजलं, त्याच्या राष्ट्रपतीला पळून जावं लागलं, काही करावं लागलं. आणि आता तीच परिस्थिती पाकिस्तानमध्ये झाली तर मला आश्चर्य वाटतं नाही. तर दुनियाच्या इतर 16 देशांची जी नावं आली आहेत, का बरं असं एवढा कर्जबाजारीपणा का. हे बघा जगण्याचे संबंध नवे सगळे जे आले आहे. आज अमेरिकेची आणि चीनची मोनोपॉली आहे, दुनियेतले देश त्यांच्याकडे घाण पडत आहेत. मित्रो याच काळामध्ये आमचे पंतप्रधान काय म्हणतायत, आमचे पंतप्रधान म्हणतात दुनिया को योग बताएंगे. कसला योग, काय योग म्हणजे काय.
तर तुम्ही जर सांगा ना मला, पंतप्रधान दुनियाला संगणकाचं सारखं संशोधन नाही बोलत. तिथं काय गडबड आहे? बाबासाहेब घटना दिल्यानंतर म्हणाले, तुम्ही घटना स्वीकारता आहात, परंतु तुम्हाला काही गोष्टी प्रयत्नपूर्वक सोडून द्याव्या लागतील आणि त्यामध्ये सनातनी तुम्हाला सोडावे लागेल. विज्ञानाचा विचार तुम्हाला स्वीकारावा लागेल. विज्ञानाची तुम्ही योगाची भाषा बोलू नका. त्यांनी इशारा केला स्वच्छ, नुसती घटना स्वीकारू नका, पण तुला सोडा. ही जाती व्यवस्था लढणं सोडा. आज मला एक बरं वाटतं, प्रत्येक सभा इथला माणूस बोलतो असताना बहुजन शब्द वापरत होता. आपण सर्वांनी का नाही म्हणायचं काय मी बहुजन आहोत? बहुजन आहे का? मग आपण खोलात जायला लागलो, मग आपल्या डोक्यात येतं. मग अण्णाभाऊ म्हणाले की अण्णाभाऊ नाही पुरवत, मग वीर लवजी असताय म्हणा. पण आपल्याला हे माहीत नसतं की महात्मा फुल्यांचं पुण्यातलं स्मारक करत असताना त्या स्मारकाचा भाग म्हणून वीरजी लवसा असतात सगळ्यांचं तालीम मुद्दाम घेतली गेली आणि ती घेतला गेला. ही गोष्ट आपण सांगत नाही. तुम्ही बघितलं का वीर लवजी असतात त्यांची तालीम आणि त्यात कोण कोण गेले त्यांचा सगळा इतिहास? ती मुद्दाम ते घ्यायला लावली आम्ही. महात्मा फुल्यांच्या स्मारकाचा जेव्हा विचार सुरू त्यावेळेला पहिले मुद्दाम. आणि मी कांशीराम बोलले का केला? या सगळ्या घटना आम्ही एकमेकांना सांगत होतो ना. कारण त्या डिफेन्सचे युनियन नेते होते त्या. पण जेव्हा त्याला कळलं बाकी सब चोर डीएस फौज सगळं बरोबर आहे. आणि मी लोकांना सांगतो ना, मुद्दा मी सांगतो की खरी गोष्ट. आता बघा, आता तुम्ही बोलता, तुमचे सगळे बोलले माहिती की अण्णा भाऊ, आणि तू अण्णा भाऊन ठेव तर बोला ना, जरूर बोला. ते अगदी. पण आपण असं काम नाकारायचं त्यांना मार्क्सची प्रेरणा होती काय? नाकारायचं काय कारण आहे? आता पण तो मार्क्स गेला ना, 20 साली ज्याचं तत्वज्ञान आलं, तो मार्क्स आता संदर्भहीन झाला. हेही सांगितलं गेलं पाहिजे. बोला, तेही बोला. मी त्याने ते कडवे हेही कडवे, ते मार्क्सिझम कडवे होऊन जाणार, हे इकडे कडवे होऊन जाणार, हे होणार असं नसतं. दुनियेतल्या विचारवंतांनी जे जे दिलं त्याचं स्वागत दुनियाची माणसाच्या बुद्धीनेच म्हणून दुनिया पुढे चालली आहे ना. तर ती काय अशी काय आपोआप चालली आहे? आपोआप चालली अशी नाही चालली. तेव्हा आपण त्याचा असा हे करूया. बांधवांनो, आताचं संकट अतिशय गंभीर आहे. आपण विचार करतात का की भारताचा रुपया किती खाली जावा? दुनियेतली जी काही 200 राष्ट्र असतील, या राष्ट्रातला आपला नंबर 184 हवा. आणि कशाचा तुम्ही गडगप्पा मारता? तुमच्या रुपयाची किंमत काय? आज तिथे गेल्या तुम्हाला डॉलर घ्यायचा असेल, माझ्या लहानपणी विश्राम तुम्हाला मी सांगतो, 3 रुपयाला डॉलर होता. किती किती 3 रुपयाला डॉलर होता. आणि आज माझा धातू परवा गेला, 81 रुपये द्यावे लागले डॉलरला. एका डॉलरला 81 रुपये द्यावे. केवढा अवमूल्यन झालंय. आणि तुम्ही कामगारांनी किती मागितलं? ती महागाई सांगा ना. कोणत्या बाबतीत तुम्ही जे तुम्ही इंधनाच्या बाबतीत तुम्ही स्वावलंबी आहात? आज सांगायला सुरुवात केली की साखरेचं उत्पादन कमी करा आणि इथेनॉल असो. आणि इथेनॉल तर होत नाही, पण गोऱ्हाळं चालली आहे. तर गोऱ्हाळावर आणलंय कोणाला? मराठी मधून नाही, सगळे तिकडचे कोण भरायला आलेले लोक आहेत. आणि ते त्या 2 वगैरे भागामध्ये काय त्यांची द्याय ना, अरे 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 त्यानं काहीच नाही. मी कामगाराच्या शेतात काम करतोय, पण शोषण कसं सुरू आहे बघा. तिथं गोऱ्हाळ झाली सध्या. ऊस हे होत नाही म्हणून गोऱ्हाळ सुरू आहे. आता गोऱ्हाळ काम करणारे लोक कोण आहेत? ते तिकडून आणलेले आहेत. आणि त्यानं हिशोब मागायला गेले. अरे काय त्यांना पडत आहे, काय त्यांची अवस्था आहे. आता आपण जे बोलतो ते सगळे शहरात आहोत. जरा नोकरी चाकऱ्या आहेत, जरा आपल्याला बोलता येतं वगैरे वगैरे. माझी तुम्हाला विनंती आहे, मेहरबानी करा, या समानात राहू नका. आणि मला बोलता येतं म्हणून जसं बरं बोलू नका. तळागाळात जाऊन बघा ना काय चाललंय. शोषण इतकं वाढलंय. आता महागाई इतकी वाढली. मला तुम्ही सांगा, माझी परिस्थिती आज अशी आहे
ज्या मोलकरणीचे मी संघटन चालवतो, ज्या कागदपत्र गोळा करणाऱ्या सर्वात जास्त माता नसेल मला. ह्या बाई येतात म्हणतात, बाबा काय करू, मी कोणाला शिकवायला सांगितलं, शिकावलं, आता त्याला नोकरी नाही, आता जिथं ठेवायचं तिथे ती म्हणतो, ती माणूस म्हणतो की यार मोटरसायकल पाहिजे, गाडी पाहिजे. आता ती त्याला घेऊन दिली, कशी घेऊन दिली तुम्हाला काय सांग. आता त्या गाडीत रोजचं ते पेट्रोल भरायसाठी तो म्हणतो 150 रुपये असेल तर जातो, जात नाही. आता काय करू, काय किती कामं करू. आता गंमत अशी आहे, हे 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 नशिबाने घडतंय. अर्थव्यवस्थेचं चित्रच असं तयार केलेलं आहे की इथे अंबानी आणि अदानीच मोठे होणार आणि इथे ही बाई हिला मेली तरी त्याचं कोणाला पडणार नाही. हे चक्र कसं बदलायचं याचं आव्हान पुढे आलंय. आणि तेही आता बघा आमच्या बाजारात, भुसार बाजारात मी युनियन चालवतो, आडत बाजारात सगळे आमचे युनियन आहेत. 2 बहुजनांची दुकानं नाहीत, अजिबात नाही. आमच्या संघटनेमध्ये कोणी ब्राह्मण नाही आणि कोणी वाणी नाही, बाकी सगळे. तर आता गंमत बघा यांची. आणि आता तिथं त्या आडत बाजारात ती दुकान बनवली बेकार. आता हे चालत नाही, ते चालत, शेतकऱ्याला नाही मिळत नाही, शेतकऱ्याला नाही मिळत नाही. पण याच्यात सर्वात मोठं संकट कोणतं असेल, तर मोकळेपण तुमच्याशी बोलतो, ज्यांच्याकडे आम्ही आशेने बघतोय ते सगळे एक आहेत. आर्थिक धोरणाच्या बाबतीत भाजप असू द्यात, राष्ट्रवादी काँग्रेस असू द्यात, काँग्रेस असू द्यात, आणखी कुणी असू द्यात, काय मतभेद आहेत. सर्वांनी मुक्त अर्थव्यवस्था मान्य करून टाकलेली, जागतिकीकरण मान्य करून टाकले. त्यामुळे त्यांना काही त्याची चिंता वाटत नाही की हे यंत्र हातात नाही ना, कानाला लावलंय, आता त्याच्यात फोटो करतायत, सेल्फी करतायत. आता मी बसलो ते लोक अरे तू वापरतायस वेड्या, पण अरे हे यंत्र काय माहिती का तुला, कुठून आले, याचं तर काहीतरी आपल्याला कळतं काय, यातला एक पार्ट तरी आपल्याला टीचर करतो, याच्यातला एक पार्ट तरी आपल्या टीचर तरी बनतो. आणि का नाही बनत. ज्ञानाची मक्तेदारी लोकांनी काय केलंय, नवतंत्र स्वार्थाचा आणत असताना ह्या सगळ्या गोष्टींच्या ज्या मोनोपोलिस तयार होत आहेत, त्याच्याकडे आपल्याकडे दुर्लक्ष होते. आणि आपण फक्त जात नावाच्या गोष्टीचे तिथंच गुंफत राहिलेलो. तेव्हा हे कशाने तुम्हाला सांगायचं, आत्ताचं आव्हान फार जबरदस्त आहे आणि ते इतक्या शहामतीने चाललंय की आपण चक्रावलं. अहो एवढे सगळं तुमचं राज्यसभा असं सगळं असताना एकदम 40 माणसं ती पण जातात. आणि दुसरं याद राख, येडी आहे बाग, आणीबाणीपेक्षा सुद्धा त्या येडी भयंकर. मला विचार करतो माझ्या मागे लागतो का काय, लागू द्या ना, बरं होईल करणार, काय सापडल्यानंतर जाहीर करावं लागेल. तेव्हा आपल्या सगळ्या परिवर्तनाला विनंती करायची आता वेळ आलेली आहे की बांधवांनो, आता आपल्याला इंदिरा गांधींची आणीबाणी काहीतरी त्यात हे होतं, हे एकदा जर लोकांनी बसलं हिंदुत्व, तर पुन्हा ते चक्र सगळं का योग आणि भोग. आता नशिबाला चालायचं, काय करायचं, ते नशीब नावाची गोष्ट, तो कर्मविपाक कर्मातच नव्हतं. म्हणजे तुम्हाला गेल्या जन्मातल्या पापपुण्याचे हिशोब देण्यासाठी हा जन्म मिळाला आहे. ती शिक्षा तुम्हाला भोगली पाहिजे. आणि तुम्ही भोगली नाहीत ना, मग तुमची मुक्ती नाही. आपला सर्व समाज या अपुरच्या गोळीतून कुठं सुटलाच नाही. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे. तर तुम्ही चौकात बघा, ती पोरं ती गोळी ती बाई वापरूशी येते, ते पोरग असं घुमलेलं आणि ती भीक मागत राहते. भिकाऱ्यांची संख्या वाढत चालली. तेव्हा आता हे तुम्हाला तुमच्याकडे हे चिंतन करणं बरं नाही, पण मला असं दिसतंय आजच्या घटनेला बहुजनांनी एक येऊन हे
इथे संविधान बाबासाहेबांनी आम्हाला ही नवी पोथी दिली आहे आणि या पोथीप्रमाणेच भारताचा कारभार चालणार हे आम्हाला हे करण्यासाठी एक आलं पाहिजे. जात धर्म विसरून एक आलं पाहिजे आणि ते एकी दाखवण्यासाठी मग त्यासाठी जे कार्यक्रम करावे लागते त्यासाठी जरूर त्याची चर्चा व्हावी. माझ्यासारखं मग सत्याग्रह बोलेल. तुमच्यासारख्या एका लोकांना सत्याग्रह आवडणार नाही, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. परंतु आता वेळ नाही एकमेकांतले भेट दाखवायचे. आता अण्णाभाऊ मोठे होते का, वेरलावजी मोठे होते का, कोण काय कशा करता कोण कशा करता करते याच्यात तुम्ही गेला तर तुम्ही संपला. त्यात ते तुम्हाला गुंगवत गेले, बरोबर गुंगवते. त्यात काय ते त्यांचं काय त्यात ते झाकून ठेवत नाही. ते त्यांना कधी अण्णाभाऊ मान्य होणार नाही. त्यांना वीरलवजी एवढ्यासाठी आणतात की त्यात एक मातंग समाजाला जरा हे लावा. आणि आपल्याला वाटतं की अजून काही मातंग आहे वीरलवजी आणि वीरलवजींनी त्या काळ त्यांच्याकडे टिळके सगळे त्यांच्या ताब्यामध्ये कोण गेले, वस्तादच होते. वस्त्यांचं सगळे आहेत त्यात. तेव्हा तो महत्वाचा मुद्दा आहे. मुक्ता साळे त्यावेळेला बोलली, पण आजची मुक्ता आपली पण जरा मानसिकता तपासा. आजची मुक्ता आमच्या ह्याच्यात किती येतात पुढे सांगावं लागतं आणि त्या तेव्हा समतेचं इथे समतेच होतो कोणत्या बघा. समता सांगत असताना स्त्री पुरुष समतेबद्दल बाबासाहेब काय म्हणतात, बाईचा अधिकार म्हणजे काय म्हणतात, ते सगळे प्रश्न कर्म म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही, समाजवाद ही जी दागिने आहेत, एक अलंकार आहे. या अलंकाराच्या बद्दल जरा आणि त्याची प्रतिष्ठा बनायचं झाली पाहिजे. म्हणजे आमचे पंतप्रधान स्वतःच्या बायकोला न्याय देणार नाहीत आणि दुनिया देख रही आहे. काय दुनिया हे मी त्यांच्यावर वैयक्तिक बोलणं म्हणून नव्हे, वस्तुस्थिती म्हणून सांगतो ना. वस्तुस्थिती आहे. पण तरी लोक पाणी टाळावत होतात आणि परत आमच्याशी भांडायला येतात. तुम्हाला काहीच त्यांचं चांगलं दिसत नाही. आता म्हणलं बघ आता कमालच त्याचं काय करा करा काय तुम्ही जास्त आणून द्या आम्हाला, त्याचा दुर्बीण आणून द्या एखादी. त्याच्याबद्दल म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे ज्या व्यवस्थेने आम्हाला या जन्मात मागच्या जन्मातलं पाप पुण्याच्या शिवत्यासाठी लाडले असं सांगितले ती पोथी आम्हाला फेकून द्यायची. आम्ही मुक्त आहोत. तुम्ही आम्हाला काही केलेत ते तुम्ही ठरवताय की तुझ्याकडे काय गेल्या जन्मातला असं. म्हणजे अहो म्हणीमध्ये साहित्यामध्ये आले ना काय तुम्हाला सांगत ते तुम्ही साहित्याबद्दल एवढं बोलता. अरे ती बाई म्हणती ती शिवितेतच म्हणते काय करावं माझ्या नशिबाला आलाय म्याला माझ्या देवगाचा हागायला माझ्या आई बाप मागायला तो माझ्या नशिबात आला. आता हे इतकं साधी सावध बातमी आहे बघा ती बाई बोल पण गेला जन्म सगळे आणि ती दोन काही तुम्हाला त्या गेलेल्या पाप पुण्य त्याच्यावर करतात. म्हणून मी अनेक वेळा सांगतो ते झाकून ठेवत नाही. मैत्रेयी विनोद नावाची बाई स्पष्टपणे लिहिते सांगते गेली ती बाई ती स्पष्टपणे सांगते कशा करता काही आंधळ्या पांगड्यावर खर्च करायचा अंधळीच्यावर खर्च करायचा जवानांच्यावर खर्च करा देश वाचवायचा असेल तर त्यांना भोगू द्या त्यांच्या गेल्या जन्मातली पाप पुण्याचे. या जन्मात नाही भोगलं तर त्यांना पुढच्या जन्मात मोक्ष मिळणार नाही. ही गोळी आता ही गोळी काढून घेण्यासाठी आता ते तर जाऊ द्या जनजागरण जे करायचंय मी एवढंच बोलतो. तुम्ही जे अभियान सुरू करणार आहात या अभियानात आपला जनतेबरोबर संवाद झाला पाहिजे. तुम्ही जर परत सांगायला लागलात की अण्णाभाऊ मोठे होते तर काही त्याच्याबद्दल हे करू नका. पण तो अण्णाभाऊ म्हणला त्यासाठी ते सूर लावत असला की मग संवाद बनतो. शिवाजी महाराज आता ही नावं घेऊन संवाद बंद होण्याचे एक प्रकार सुरू झाले. तुम्ही यांना मोठं यांना म्हणलं तुम्ही आमचे नाही. मूळ मुद्दा लढाई बाजूलाच हे हा कालवा होतोय. तुम्हाला माहिती खेड्यामध्ये फार गाव गोंडी असते.
एखाद्या लग्नात राडा निर्माण करायचा असेल तर एका मानापाण्याचा प्रश्न काढून ठेवायचा, किंवा आधी का जावला, हा आम्ही कोण आहोत, माहिती खेड्या कशी भांडणार. तसं हे सुरू होईल. तसं नका करू. आता हे सगळे बाजूला ठेवून देऊ आपण. आता एकच, बाबासाहेबांनी भारत घडवण्यासाठी जो एक आम्हाला नवी पोथी दिली, नवतत्वज्ञान दिलं, जे मी मूल्य दिली, की या मूल्यांच्यासाठी जगायचे. स्वातंत्र्य हे मूल्य आहे, ते जगवण्याचे स्वातंत्र्यासाठी. आमच्यासाठी आम्ही जगायचं नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी आम्हाला मूल्य दिली, ही मूल्य कशी रुजवायची. अहो शिक्षणात नाही. आम्ही शाळा काढल्या, पण अभ्यास करा. प्रार्थना तीच. तेव्हा या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. पण होतं असं की आपल्याला कळतं, पण जसं राजकारण काय तर राजकारण हा जुगार बनला. आणि जुगारीचा एकदा नाद लागला की काय होतं तुम्हाला माहिती आहे. तुमच्यापैकी जे लोकांनी जुगार खेळत असेल त्यांना माहिती असेल. मी ते कामगारांच्या पाहतो, काय झालं रे, माझ्याकडे आहे, मी असा तोंड करून बरं आहे. आणि मग ती बाई म्हणती जुगारीत घालावं सगळं, जुगार खेळा. तसा देशामध्ये देशच जुगारी ह्या जुगारीत झालाय. अशा वेळेला बहुजनांना, तुम्ही बहुजन शब्द वापरतो म्हणून सांगतो, बहुजनांना एकत्र येऊन उभं राहिलं पाहिजे. समाजातल्या विचारवंतांनी, आता फार वेळ न घालता साहित्यिकांनी, कलावंतांनी, सगळ्या रसिकांनी, सगळ्यांनी आता हे घेतलं पाहिजे. नथिंग डूइंग. नाही तर एवढ्या मोठ्या देशाचा नंबर मिळेल, दुनियाचा 1 नंबरची लोकसंख्या असताना ते आता काय बोलावं. आणि मग तुम्ही बाकीच्या लोकांनी म्हणा एवढंच केलं, तर अवघड वाटलं म्हणताना बोलले. पण मी तुम्हाला सांगेन, एवढंच केलं का, काढून ठेवली फक्त वेगळे बोलतात तसं. ही ही आलेली आहे शेजारचा चीन, आणि खाली असं कोलंबो, लंका, रावणाची लंका. आता तिची बघा तिची अतिशय काय, ही अतिशय वाईट परिस्थिती आहे. आणि नवा तंत्रज्ञानाचं एक जबरदस्त आव्हान. आता कचेरीत यायचं नाही, घरी बसून काम करायचं. आता दुकानात जायचं नाही, आता घरपोच माल. हे सगळी एक नवी संस्कृती येते. त्या नव्या संस्कृतीमुळे तर आपण कुठे फेकले जाऊ. मानवांनो, तुम्ही ऐकताय म्हणून मी बोलतोय, मलाही बंधन पाळलं पाहिजे. तुम्ही बोलवल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि परत सांगतो की वयाची सवय न करता सुद्धा तुम्ही आपण साधी माणसं होता. अंकल, तुम्ही अंकल आहात, मी बाबा आहे. आपण साधी माणसं आहोत. पण या पिढीला आपल्याला कळवायचं आहे की आम्ही म्हातारे जरी झाले असलो तरी गप्प बसणार नाही. सांगायला पडलं तर करू, पटलं तर पटलं. पण जर तिकडच्या लोकांना राजकारणाचा जसा जुगारच चालवायचा असेल तर जुगार खेळून, राजकारणाचा जुगार खेळून देश पुढे जात नसता, तेवढं लक्षात ठेवा. जर देश पुढे जायचे असतील तर पुरुषार्थ लागतो. आणि पुरुषार्थ म्हणजे केवळ पुरुष नाही, सामुदायिक शक्ती त्याला म्हणतात, ती लागते. आणि ती शक्ती किंवा दंडातली नाही, बंदुकीची नाही, ती बुद्धिमत्तेची लागते, नव्या संकल्पनांची लागते. आणि या देशात बहुसंख्य लोकांना सांगितलेले आहे की तुमचं लोक नको, फक्त बामणाचं लोक, हे लोक सांगितले. ते आम्हाला भेटलं. वाण्या बामण असं बोलतात ना, ते वाण्या मला व्यापारी बोलतात ना, बाबा दुकान चालवायचं ना, दुकानदारांचं जरा डोकं लागतं, ते तुमच्या आम्हाला नाही जमायचं असं बोलतात. भोरी आळी बघा ना, आपली भोरी आळी हे आहे. तेव्हा एका नव्या संस्कृतीचा जेव्हा उच्चार भारतात सुरू झाला, त्यांनी बरोबर ते हिंदुत्वाचं गाडं पुढे आणलंय. जे गाफील असेल ते गाफील असतील, जे जागे झाले त्यांनी पुढे जायला लोकांना सांगायचं काम करायचं आहे.
आणि त्या जागृतीचं करण्याचे काम तुम्ही सुरू करा करण्यासाठी तर जमला त्यांचे मला अंकलला म्हणून की अंकल तुम्ही तसे अंकल धुळतात एरवी माझ्याशी अंकल बोलत नाही पण आज अंकल म्हणतात की मेश्रामांना आणि बाबाढावांना एकत्र आणण्यात माझा हेतू हा आहे असं एक पण मी स्पष्टपणे सांगितल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझं निवेदन संपवतो.